ठाण्यासाठी असेल, MMR साठी असेल, शहरांसाठी असेल, काहीच मिळालं नाही। त्या दिवशी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून आम्ही मागणी केली होती की मुंबईत असो किंवा इतर ठिकाणी असो, जिथे जिथे SRA अनेक वर्ष हे प्रकल्प रखडलेले आहेत, झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रकल्प रखडलेले आहेत, तिथे म्हाडासारखी जिथे आपण BDDची डेव्हलपमेंट केलेली आहे तसं कॉन्ट्रॅक्टर नेमून सरकारने विकास करावा, ही आमची पहिली मागणी होती। आणि दुसरी मागणी ही होती की बहुमजली जे झोपडपट्टे झालेले आहेत, अनेक ठिकाणी ग्राउंड+1, ग्राउंड+2 अशा झालेल्या आहेत, त्यांना देखील पात्रते यादीत घ्यावं, त्यांना पात्र करून, त्यांना लिगलाइज करून त्यांना देखील ही जी घरं आहेत ती देण्यात यावी। मी आज मिंदे सरकारला, आज खोके सरकारला चॅलेंज करत आहे, हिम्मत असेल तर आज शेवटच्या दिवशी मुंबईसाठी, आमच्यासाठी आमची मागणी जी आहे ती मान्य करा आणि बहुमजली SRA जे आहे ते देखील तुम्ही मान्य करा, कारण ही मुंबईची गरज आहे। आज आहे खोके सरकारचा शेवटचा जे दिवस आहे तो आहे, आमचं सरकार आलं तर आम्ही हे करूच, पण आज मी पुन्हा एकदा खोके सरकारला सांगत आहे की बहुमजली SRA ज्या आहेत मुंबईमध्ये असतील, अनेक वेगळ्या शहरांमध्ये असतील महाराष्ट्रातल्या, त्या लिगलाइज करा। विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशनात आज शेवटचा दिवस आहे, मात्र पायऱ्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना असा संवाद साधला की आपण परत एकत्र यायला पाहिजे, कसं पाहता? मला वाटतं आज जो आता महत्वाचा जो प्रश्न मांडलेला मी त्याच्यावर आपण बोलूया। मतदान सुरू आहे, विधान परिषद मतदान सुरू आहे, गणपत गायकवाड यांनी मतदान करून यासाठी पहिले ह्या SRAच्या विषयावर काही प्रश्न असतील तर विचारा। गोरेगाव लिंक रोड संदर्भातला मी पूजन केलेलं होतं आणि त्याचं पण आता हे होतं, तर त्याचा रिलेट कसा बघता काय? मला आता गंमत अशी झालेली आहे की 2022च्या आपण मार्चमध्ये मला वाटतं मी ट्विट पण असं फोटो केलेला आहे, गोरेगाव मुलुंड लिंक रोड 21ला पण आम्ही एका बाजूचं भूमिपूजन केलं, नंतर पूर्ण भूमिपूजन झालं 22मध्ये आणि काम सुरू आहे। पण ते काम सुरू असताना एक ते ट्विन टनेल आहे, त्याच्यातून एका टनेलचं टेंडरिंग झालं होतं, मुंबई महानगरपालिकेने ते काम अवॉर्ड देखील केलं होतं। सरकार पाडल्यानंतर खोके सरकारने ते काम रद्द करून एका आवडत्या कॉन्ट्रॅक्टरला, ज्यांच्याशी बॉन्ड खूप घट्ट आहेत, त्यांचे इलेक्टोरल बॉन्ड असतील किंवा इतर बॉन्ड असतील, अशा आवडत्या कॉन्ट्रॅक्टरला त्यांनी दोन्ही टनेलचं काम दिलं। 2022 पासून 24 पर्यंत काही काम केलं नाही आणि आता पुन्हा एकदा उद्या भूमिपूजन करतायत। माझं हे म्हणणं आहे की प्रधानमंत्री हे देशाचे प्रधानमंत्री आणि पुन्हा पुन्हा तुम्ही त्यांना असं खोट्या कामासाठी आणून त्यांचा देखील अपमान करताय, देशाचा देखील अपमान करताय। आपल्याला आठवत असेल 15 जानेवारी 2023ला मी पत्रकार परिषद घेतली होती, 6000 कोटीचा रस्त्याचा घोटाळा लोकांसमोर आणला, तरी देखील यांनी पंतप्रधान महोदयांना आणून 18 जानेवारीला भूमिपूजन करून घेतलं। त्या रस्त्यांमधून एक सुद्धा रस्ता चालू नाही। काल भाजपचे देखील आमदार बोलत होते, काल अनिल परब साहेबांनी मला वाटतं हक्कभंग आणलेला। तसंच आपल्याला आठवत असेल कोस्टल रोडच्या कामासाठी, जे आमचं काम आहे त्या कामासाठी पण आणत होते, पण तो कोस्टल रोड देखील अजून पूर्णपणे उघडलेला नाही आणि जे काम चालू आहे त्या कामाचं देखील खोटं भूमिपूजन करायला आणि ज्यांनी बॉन्ड दिलेत त्यांना काम देण्यासाठी आज पंतप्रधान महोदयांना आणत आहेत। मी त्यांना अवगत करत आहे की हे तुमचं नाव बदनाम करतात, आपण जरा लक्ष घालून ह्यांच्यावर कारवाई करावी। गणपत गायकवाडांना आज मतदान करायला परवानगी दिली आहे, मात्र मागच्या इलेक्शनला आपण पाहिलं 2 आमदार असेच होते महाविकास आघाडीचे की ज्यांना परवानगी न्यायालयाने नाकारली होती। हा आपण विचार करणं गरजेचं आहे आणि जे आम्ही सतत सांगत आहोत की लोकशाहीला धोका आहे बघा, ह्याच्यात सर्वांना न्याय समान पाहिजे, हे लोकांसमोर आहे।